ज्यावेळेस आपण वचनाकडे जात असताना कलस्यकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 15 ते 20 वचनामधून आम्ही बघणार आहोत. पण त्याच्यापैकी पहिलं फक्त 18वं वचन मी वाचतो आणि मग त्याप्रमाणे आपण पुढे पुढे जाऊ. कलस्यकराचं पत्र पहिला अध्याय आणि त्याचं 18वं वचन. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो अधिमृतामधून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळालं. या ठिकाणी हे पाऊल ज्यावेळेस हे वचन लिहितो तर त्या ठिकाणी आम्हाला आमचा जे विचार आहे ते एका शब्दाकडे आमचे विचार ओढले जातात आणि त्या शब्दावर आपण आज प्रभूच्या कृपेने मनन करूया. आणि तो शब्द असा आहे प्राधान्यता. या ठिकाणी प्राधान्यता हा शब्द पौलाने वापरलेला आहे. प्राधान्यता म्हणजे श्रेष्ठत्व. हिंदीमध्ये त्या ठिकाणी प्रधान हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि तो म्हणतो अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे आणि आमच्या जीवनातला तो तारणहार आहे. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये प्राधान्य मिळालं. फिलिपकराचं पत्र 2रा अध्याय आणि 10व्या वचनाप्रमाणे यासाठी स्वर्गात या पृथ्वीवर पृथ्वीखाली जे काय आहे त्याने येशूच्या नामाने गुडघे. अशी वेळ येणार आहे वर स्वर्गात पृथ्वीवर सगळीकडे येशूच्या नावाने गुडघे टेकले जाणार आहे आणि प्रत्येक जीवा येशू प्रभू आहे असं कबूल करणार. आणि ती जी वेळ आहे ती लवकरात लवकर येणार आहे आणि ती आमच्यासाठी आणि प्रभूसाठी किती आनंददायक अशी ती गोष्ट असतात. आता आम्ही हा जो प्राधान्यता आहे या प्राधान्यता शब्दाकडे विशेष आम्ही लक्ष देऊ. सर्वात प्रथम आम्ही बघूया की प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये प्राधान्य का द्यायचं, आमच्या जीवनामध्ये त्याला श्रेष्ठत्व का द्यायचं, त्याला आमच्या जीवनामध्ये प्रधान असं का बनलं. त्याचे 3 कारण आम्ही या ठिकाणी बघूया आणि त्याच्यातलं पहिलं कारण आम्हाला बघायला मिळतं आणि ते कारण म्हणजे त्याने आपल्याला उत्पन्न केले. ज्यावेळेस आम्ही 16व्या वचनाकडे येतो, कलस्यकराचं पत्र पहिला अध्याय आणि 16व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यामध्ये असं दिलेलं आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, शताधीश किंवा अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले. आम्ही त्याच्यामध्ये उत्पन्न झालेलो आहोत आणि त्याच्याद्वारे झालो आणि त्याच्यासाठी आम्ही उत्पन्न. एक गोष्ट आम्हाला नेहमी ध्यानात ठेवायची की आमचा जो देव आहे त्याने आम्हाला उत्पन्न, त्यांनी आम्हाला निर्माण केलेलं. आणि जर त्याने आम्हाला निर्माण केलेला आहे तो आमचा जर उत्पन्न करता आहे तर प्राधान्य मिळवण्याचा जो हक्क आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. जी व्यक्ती एखादी गोष्ट तयार करतो ती व्यक्ती त्या गोष्टीची मालक असते, त्याच्यावर प्रभू. आणि प्रभू आमचा उत्पन्न करताय, आमचा निर्माण करताय, मग आमच्या जीवनामध्ये त्याला प्राधान्य मिळणं. नीतिसूत्र 16वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराने सर्व काही विशिष्ट उद्देशाने निर्माण केलेलं. आम्हाला पण त्याने निर्माण केलं, एक त्याचा विशिष्ट उद्देश आहे आणि तो उद्देश त्याने यशायाच्या 43वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. यशाया 43 आणि 7 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ज्यास माझे नाम ठेवले आहे, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केलेले आहे, निर्माण केले आणि घडिले त्या सर्व आम्हाला त्याच्या गौरवासाठी निर्माण केले. आणि मग त्यांनी जर आम्हाला निर्माण केलेलं आहे, उत्पन्न जर केलेलं आहे, तर माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताला मिळालं आणि त्याचा तो हक्क आहे, त्याचा तो अधिकार आहे. दुसरी गोष्ट आम्हाला बघायला मिळते की आम्हाला त्याला प्राधान्य का द्यायचं. दुसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी सांगितली, कारण त्याने आम्हाला मुक्त केलेलं. हे 13 आणि 14व्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं. कलस्यकराचं पत्र
पहिला अध्याय आणि 13 आणि 14 मध्ये त्यामध्ये असं दिलेलं आहे, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले. त्या पुत्राच्या ठायी आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्याला पापाची क्षमा प्राप्त. तो आमचा कोण आहे? मुक्तीदाता. त्याने आम्हाला मुक्त केलेलं आहे, त्याने आम्हाला सोडवलं, त्याने आमची खंडणी देऊन आम्हाला सोडून घेतलेलं आहे. आणि म्हणून तो आमचा मुक्तीदाता आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्यता जर कोणाची जर असेल तर ती हा जो मुक्तीदाता आहे, हा जो मुक्त करणारा आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आमच्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्यता पाहिजे. पहिले कारण 6:20 मध्ये तो म्हणतो, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले. आम्ही कसे विकत घेतलेले आहोत? मोल देऊन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरक्ताने त्याने आम्हाला विकत घेतलेले. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मुक्त झालेले लोक आहोत. आणि पेत्र देखील त्याच्या पहिल्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आणि 19व्या वचनामध्ये म्हणतो, त्याने तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात हे ध्यानात. म्हणजे तो आमचा मुक्तीदाता आहे. आणि तो जर आमचा मुक्तीदाता आहे तर मग आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये प्राधान्य, त्याचा हक्क आहे आमच्या जीवनामध्ये प्राधान्य घ्यायची, अधिकार घ्यायचा, श्रेष्ठत्व घ्यायचे, प्रधान घ्यायची त्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार आम्हाला त्याला द्यायला, त्याने आम्हाला त्या सैतानाच्या राज्यात काढून प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये घेऊन. प्रत्येक राज्याला एक राजा. अगोदर आम्ही सैतानाच्या राज्यामध्ये होतो आणि सैतान आमचा राजा होता, पण आता आम्ही प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आलो. आता आमचा राजा कोण आहे? प्रभू येशू. मग या ठिकाणी प्रश्न आहे की तो आमच्या जीवनाचा राजा आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो राजा असावा हा त्याचा हक्क आहे, कारण त्याने आम्हाला मुक्त करून खंडणी भरून स्वरक्ते त्याने आम्हाला विकत घेतलं. आणि तिसरी गोष्ट आम्हाला बघायला मिळते की आम्हाला त्याला आमच्या जीवनामध्ये प्राधान्यता का दे. तिसरी गोष्ट, देवाने त्याला प्राधान्य. पहिलं, त्याने आपल्याला उत्पन्न केलं. दुसरं, त्याने आम्हाला मुक्त केलं. आणि तिसरी गोष्ट, देवाने त्याला प्राधान्य. तुम्ही जर 15 ते 20 वचन काळजीपूर्वक जर वाचले तर त्यामध्ये आम्हाला बघायला मिळतं की देवाने त्याला काय केलेलं आहे? प्राधान्य दिले. 18 वचन फक्त त्याच्यामधलं वाचतो. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला. देवाने पण त्याला काय केलेलं आहे? प्राधान्य दिलेलं आहे. 15 ते 20 वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो त्याच्या 15 वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं तो स्वरूपाने श्रेष्ठ आहे, तो सामर्थ्याने श्रेष्ठ आहे. 16व्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं तो उत्पत्तीमध्ये श्रेष्ठ आहे. आणि 17व्या वचनामध्ये आम्हाला बघायला अनादी अनंत आहे, तो अधिकारामध्ये श्रेष्ठ आहे. आणि 18व्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतो तो मंडळीमध्ये श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर तो नवीन उत्पत्तीमध्ये पण श्रेष्ठ आहे आणि तो पूर्णतेमध्ये श्रेष्ठ. देवाने पण त्याला काय केलेलं आहे? प्राधान्य. देवाने जर त्याला प्राधान्य दिलं, आम्ही पण आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्राधान्य द्यायचं. आणि तो प्राधान्य मिळवण्याचा त्याला हक्क आहे. आणि त्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर होता, मत्तेचा 12वा अध्याय ज्यावेळेस आम्ही तर त्या ठिकाणी त्याने आपल्या श्रेष्ठत्वाविषयी देखील त्याने सांगितलं. तो काय म्हणतो? 12वा अध्याय आणि 4थं वचन जर आम्ही वाचलं तो म्हणतो की मी योनापेक्षा थोर आहे. तो म्हणतो मी शल्मोनापेक्षा थोर आहे. तो शाबाताचा धनी आहे, तो मंदिरापेक्षा पण थोर आहे. आणि हा जो सैतान आहे त्याच्यापेक्षा पण तो बलवान. आणि बाहेर जे काय आहे त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये जो आहे कसा आहे? श्रेष्ठ. मग आम्हाला पण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये प्राधान्यता मिळवण्या हक्क आम्ही त्याला
द्यायला पाहिजे, हक्क प्राप्त करून घेण्याचा त्याला काय आहे, अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला बघायची आहे, कधी कधी आमचा जो स्वार्थ आहे आमच्या जीवनात, तो स्वार्थ प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये प्राधान्य प्राप्त करून देण्यासाठी अडखळी निर्माण, आमच्या जीवनातला स्वार्थ. आणि त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने अत्यंत सुंदर अशी 2 वचनं या नवीन करारामध्ये सांगितली. आणि ज्यावेळेस आम्ही लूक वर्तमान त्याचा 9व्या अध्याय त्या वचनाकडे एक 2 उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये त्याला प्राधान्य प्रस्थापित करण्यासाठी अडखटी निर्माण. आणि त्या 49व्या वचनाकडे मी 9वा अध्याय, लूक वर्तमान 9वा अध्याय आणि 49 वचन 5:9. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभू जी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुराव्या. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एका व्यक्तीला म्हटलं, माझ्या पाठीमागे ये. पण तो त्या ठिकाणी एक शब्द वापरतो. तो काय म्हणतो, पहिल्याने. हा जो पहिल्याने जो शब्द आहे त्याच्या खाली अंडरलाईन, हा शब्द आमच्या विश्वासी जीवनामधला घातक असा शब्द. पहिल्याने कोण असलं पाहिजे, आमचं पहिलं प्राधान्य कोणाला द्यायला पाहिजे, आमच्या मजूर. मग ते कोणत्या पण बाबतीत असो, प्रभू याला सांगतो माझ्या पाठीमागे, पण तो म्हणतो पहिल्याने याने कोणाला स्थान दिलं, आपल्या बापाला. पहिल्याने आम्हाला आमच्या प्रभूला स्थान. दुसरं एक सुंदर उदाहरण त्याने आम्हाला सांगितलेले आहे. त्या 61व्या वचनाकडे परत आम्ही येतो, त्यामध्ये दिलेले आहे. तो म्हणतो, त्यावर आणखीन एकाने म्हटले, प्रभूजी, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने. त्याच्यातला एक जण काय म्हणतो अजून, प्रभूजी, मी आपल्या पाठीमागे येईन. परत तो त्या ठिकाणी शब्द टाकतो, पहिल्याने. काय म्हणतो तो, पहिल्याने माझ्या घरच्या माणसांचा निरोप देऊ. त्या ठिकाणी पण त्याचा स्वार्थ प्रभूला त्याच्या जीवनामध्ये प्राधान्य प्रस्थापित करण्यासाठी. म्हणून पहिल्याने जो शब्द आहे, हा शब्द फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये पहिला शब्द घेण्याचा प्रश्न असा आहे, आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याला पहिलं स्थान. आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला पहिलं स्थान देणं अत्यंत आवश्यक. अजून एक उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने लूक वर्तमान 18वा अध्याय आणि 22 आणि 23व्या वचनामध्ये सांगितलं. एका व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला विचार, प्रभू, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रश्न केला, तुला आज्ञा ठाऊक आहे? होय म्हणतो, मला सर्व आज्ञा पाहू. प्रभू त्याला म्हणतो, तुझ्यामध्ये अजून एक गोष्टीची उणीव आहे. तुझ्यामध्ये अजून एक गोष्टीची उणीव आहे. तुझ्याकडे जी संपत्ती आहे सगळं विक आणि माझ्या पाठी स्वर्गात तुला संपत्ती. त्या ठिकाणी असं दिलेलं आहे, तो दुःखी मनाने परत निघून घे. त्याची संपत्ती प्रभूच्या पाठीमागे येण्यासाठी अडखटण. त्याने संपत्तीला पहिलं स्थान. आज आम्हाला विचार करायचा आहे, माझ्या जीवनामध्ये प्रभूला कोणतं स्थान प्रथम स्थान घेण्याचा त्याला काय आहे, अधिकार. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने शिमोन पेत्राला एक सुंदर प्रश्न. त्या प्रश्नाकडे ज्यावेळेस आम्ही येतो, खरोखर आम्हाला आमचं अंतःकरण बघण्याची गरज, चाचपडण्याची गरज. 21वा अध्याय योहान सुवर्तमान 21वा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो, तर त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिमोन पेत्राला काय म्हणतो, 15वं वचन 21वा अध्याय,
ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा, काय म्हणतो त्याला, यापेक्षा तू मजवर अधिक प्रीती कोणापेक्षा? पहिल्याने बोलला माझ्या बापाला पुरू, दुसरा बोलला माझ्या घरातल्या मंडळीची व्यवस्था करू दे. पहिल्याकडे संपत्ती होती म्हणून तो त्याच्या पाठीमागे. प्रभू आज आम्हाला हेच सांगत आहे, याच्यापेक्षा जो शब्द आहे फार महत्त्वाचा, आमच्या विश्वासू जीवनात. आणि प्रभू असे लोक शोधत आहे, याच्यापेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करणारे. कोणते लोक शोधत आहेत तो? त्याच्यापेक्षा म्हणजे कोण? माझी आई, माझा बाप, माझा भाऊ, माझी पत्नी, माझे लेकर, माझी नोकरी, माझी संपत्ती, आणि या पृथ्वीवर जे काही दृश्य वस्तू दिसतात त्या दृश्य वस्तूपेक्षा अधिक प्रीती करणारे प्रभू. अशा लोकांची प्रभूला गरज. बरोबर, आज आम्ही अशी प्रीती प्रभू, असं प्राधान्य आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तो देण्याचा, घेण्याचा हक्क प्रभू येशूलाच. बरेच लोक तो हक्क घेण्याचा, मिळवण्याचा प्रयत्न करतील. प्राधान्य तुमच्या जीवनामध्ये प्राधान्य मिळवण्याचा प्रयत्न, सैतान नेहमी प्रयत्न करतात आमच्या जीवनामध्ये प्राधान्य प्रस्थापित, आणि मग ते त्याचं अतिक्रमण. आणि त्याला प्राधान्य द्यायचं की नाही द्यायचं हे कोणाच्या हातात आहे? कोणाला प्राधान्य द्यायचं? देवाने आमच्या हातात. बऱ्याच वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून, ज्याचा हक्क आहे त्याला सोडून आम्ही इतर गोष्टीला प्राधान्य, आणि ज्यावेळेस इतर गोष्टीला आम्ही प्राधान्य देतो त्यावेळेस मग आम्ही सैतानाला प्राधान्य. सैतान आमच्या जीवनातला राजा. जरी प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही राजा म्हणून म्हणतो, पण त्याचं जे प्राधान्य आहे ते प्राधान्य कुठपर्यंत? नावापुरतं आहे का? बोलण्यापुरता आहे का? राजा फक्त बोलण्यापुरता आहे का? हा तो माझा राजा. खरोखर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्याचं राज्य पण आम्ही सिद्ध. आणि जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देतात त्याच्यामध्ये 3 गोष्टी नेहमी तुम्हाला बघायच्या. त्या व्यक्तीमध्ये 3 गोष्टी. पहिली गोष्ट तो म्हणजे प्रभूवर अत्यंत प्रीती. किती प्रीती करतो? अत्यंत. जसं शिमोन पेत्राला तो बोलला, याच्यापेक्षा. त्याला जे आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देतात ते यांच्यापेक्षा तो अधिक त्याच्यावर काय करतो? प्रीती. आणि म्हणून आम्ही अत्यंत प्रीती करणारे लोक. दुसरी गोष्ट, जो आपल्या त्याला जीवनामध्ये प्राधान्य देतो तो त्याच्या आज्ञा काही प्रश्न न करता, तो कधीच त्याच्या प्रतिप्रश्न करतो. बऱ्याच वेळेस काही आज्ञा असतात, तेव्हा मला काही गोष्टी सांगतो, पण त्याच्यावर आम्ही प्रतिप्रश्न, पण त्याच्यावर त्याला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देणारे लोक कधीच कोणत्या गोष्टीचा प्रतिप्रश्न विचारत. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण अब्राहम. अब्राहमाला काय होतं? बोलला, उठ, मी सांगेल त्या देशामध्ये. अब्राहमाने काहीच प्रतिप्रश्न, कुठं जायचं, कसं जायचं, कुठं राहायचं, कोणत्या वाटेने. प्रभू म्हटला, उठ, तुझं गणगोत, तुझे नातेवाईक, सर्व ज्यांना जे आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्राधान्य देतात ते त्याच्यावर कोणताच प्रतिप्रश्न न विचार त्याच्या आज्ञाचं पालन. आणि तिसरी गोष्ट, ती व्यक्ती सर्वस्वी त्याच्या अधीन. तिसरी गोष्ट, जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये त्याला प्राधान्य देते ती व्यक्ती त्याच्या अधीन असते, अधीनतेमध्ये असते. आणि मग ज्यावेळेस ती अधीनतेमध्ये असते त्यावेळेस ती प्रभूची सेवा त्याच्या इच्छेप्रमाणे ती दुःख पण सोसते, आणि त्याच्या इच्छेप्रमाणे ती मरावयास येते. आणि अशी अधीनता आम्हाला शिष्यांमध्ये प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर बघायला. प्रभूला
असे लोक पाहिजे त्याच्यावर अत्यंत प्रीती करतात. त्याला प्रतिप्रश्न न विचारणार आणि त्याच्या अधीन आमचा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला आमच्या जीवनामध्ये प्राधान्य मिळवण्याचा अधिकार आहे. आणि आज आम्ही विचार करूया आमच्या जीवनामध्ये त्याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्या प्राधान्य किती प्रमाणात दिलं हे पण 50-50 नाही चालत. त्याला किती पाहिजे? 100%. थोडं जगाला प्राधान्य, थोडं प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिजे, नाही चालत. प्रभू येशू ख्रिस्ताचा राजा स्वीकारला आम्ही, पण फक्त त्याला तसंच ठेवलं, पण त्याच्या आज्ञाचं आम्ही पालन. त्याचं उदाहरण जर बघायचं असेल, फारो आणि योसेफ. फारो काय बोलला योसेफाला? मी फक्त राजगादीवर बस, बाकीचं सर्व तूच. तसं आम्ही आमच्या राजाला ठेवलं. आमच्या राजाचे सर्व जे अधिकार आहेत आम्ही मान्य करायचे. थँक्यू.